स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. सांगलीत रामदास आठवले आणि खासदार विशाल पाटील यांची दिलखुलास भाषणं. आठवले म्हणाले, एवढ्या लवकर तर नाहीच, पण हा पट्ट्या जोवर आहे तोवर तर मोदींना कुणीच हरवू शकत नाही. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेश सुरू 2026-27. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE. नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, स्कूल ERP ॲप, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी. 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू. 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य मैदान, अम्युजमेंट पार्क, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स. संपर्क करा. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची राज्यसभेवर फेरनिवड झाल्याबद्दल सांगलीत सर्वपक्षीय भव्य नागरिक सत्कार सांगलीमधील भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. या सत्कार कार्यक्रमाला अपक्ष खासदार विशाल पाटील, माजी मंत्री दिलीप सोपल, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात रामदास आठवले आणि खासदार विशाल पाटील यांच्या भाषणाची चांगली जुगलबंदी रंगली. महिला आरक्षण विधेयकावर सभागृहात भाजपची भाषणे कंटाळवाणी झाली, पण आम्हाला वाटलं आठवले साहेब या विधेयकावर बोलतील आणि चुकून आम्ही विधेयकाच्या बाजूने प्रेरित होऊन बटन दाबू असं वाटत होतं. पण हे विधेयक कसं महिलांच्या बाजूने आहे हे सांगणारं ज्यांनी भाषण केलं असतं अशा रामदास आठवले यांना सभागृहात पंतप्रधान मोदींच्या येण्यानं भाषण करता आलं नाही. त्यांचं भाषण रद्द झालं असंही खासदार विशाल पाटील म्हणाले. तर आज देशात मोदींची सत्ता आहे. बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर भाजपची सत्ता देशात आली आहे, त्यामुळे एवढ्या लवकर मोदींना कुणी हरवू शकत नाही. हा पट्ट्या जोवर आहे तोवर तर मोदींना कुणीच हरवू शकत नाही असं रामदास आठवले यांनी आपल्या भाषणात दावा करत लोकसभेत माझी येण्याची इच्छा आहे, कारण विशाल जिथं आहे तिथं मला जायला आवडेल असं म्हणत खासदार विशाल पाटील माझे चांगले मित्र आहेत असं म्हणत विशाल हे अपक्ष खासदार नाहीत तर सर्वपक्षीय खासदार आहेत असं म्हणत विशाल पाटील यांचे रामदास आठवले यांनी कौतुक केलं. ही चळवळ सांगली जिल्ह्याच्या माध्यमातून जीवन ठेवली आणि राज्यभराचे सर्व या वारकरी संप्रदायाचे लोक एकत्रित आणून त्यांची एक ताकद, एक संघपणाची एक मोठी ताकद निर्माण केली आणि त्या विठ्ठलाच्या सर्व भक्तांच्या वतीनं आज पुन्हा एकदा राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल माननीय मंत्री रामदास आठवले साहेबांचा आज सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित राहिले. त्या सगळ्यांचे मी क्षमा मागतो की मी नावं घेतलेली मुळातच उशिरा आलो. मी आधी लवकर आलो होतो पण लोक जवळ अजून साहेब यायचे होते तो पण दुसऱ्या कार्यक्रमाला गेलो तिथं आलो. पण ह्या ठिकाणी साहेब आम्ही सगळे पक्षाचे कपडे जोडे सगळे बाहेर ठेवून इथं आलेलो आहे आणि ते पूर्णपणे तुमच्या प्रेमासाठी आणि काकाजींच्या प्रेमासाठी. आमचा हा योग आहे, आमचं भाग्य आहे की आठवले साहेबांबरोबर एकाच सभागृहात, की राज्यसभेत जरी असले तर मंत्री असल्यामुळे ते आमच्या सभागृहात येतात, त्या ठिकाणी बसतात. आमचं नशीब, आमचं योग की एकाच सभागृहात आम्हाला बसायला मिळतं. परवा एक महिला विधेयकावर चर्चा होती आणि अजून काही वक्ते बोलत होते. तोपर्यंत आठवले साहेब सभागृहात आले आणि आम्ही सगळे आनंदित झालो की तोपर्यंत दीपक बाबा वाईट ओळख घेऊ नका, पण तुमच्या सगळ्यांची भाषणं खूप बोरिंग झाली. त्यामुळे आता आठवले साहेब बोलतील
आणि खऱ्या अर्थाने हा विधेयक का पास केला पाहिजे हे कदाचित आम्हाला सगळ्यांना समजून सांगतील आणि त्याच्याची प्रेरित होऊन चुकून आमचं बटन चुकीच्या ठिकाणी जाईल ह्याची आम्हाला भीती होती. आणि साहेब बोलायला उभारणार तोपर्यंत मोदी साहेब आल्यामुळे बाकी सगळी भाषणं रद्द झाली आणि त्यामुळे त्यांना त्यावेळेला ह्या विषयावर बोलू दिलं. आणि म्हणून बाबा तुम्हाला जर वाटत असेल का तुमचं विधेयक पास झालं नाही तर जो सगळ्यांना पटवून सांगू शकत होता त्याला तुम्ही बोलून दिलं. आता पक्षाचे डोळे बाहेर ठेवले तरी अंगात असते ते कमी होत नाही. त्यामुळे कुठेतरी साहेब आम्ही कमी पडतो. आम्ही म्हणजे आज आम्ही काय खूप लहान होतो पण आम्ही कमी पडतो. आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचं ह्या राज्यात प्रामाणिक म्हणजे मी नेहमी म्हणतो मी प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकरांचं खूप कौतुक करतो पण ते त्या घरातले आहेत आणि स्वाभाविकपणे ते चळवळ पुढे नेली. मी वसंतदादांचा नातो आहे. वसंतदादांचा विचार मी पुढे नेला पाहिजे ह्यात काही शंका नाही. पण वसंतदादांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्यांच्या घरातला नाही पण त्यांच्या विचाराशी प्रेरित होऊन जणू का मी त्यांचाच वारस आहे ह्या पद्धतीनं पुढे नेण्याचं काम जर तुम्ही केलं असेल तर ते खासदार साहेबांनी केलं मंत्री महोदय केले हे तुम्ही टाळू शकणार. आणि ते ह्या चळवळीत काम करत असताना मग ती नामांतराची जी चळवळ होती आम्ही खूप लहान होतो कदाचित त्यावेळेला आम्हाला हे महत्व कळलं नाही. आणि मी म्हणालो काय चाललंय. आम्ही त्या शेक्सपियर वाचायचो. त्या शेक्सपियरचं एक व्हॉट इज इन द नेम रोज इज जस्ट अ प्लॅन नो मॅटर व्हॉट यू कॉल असं काय नाही. बाबाला जास्त माहिती इंग्लिश आपल्याला कमी येते. भाषा दुसरं पण दिसत आहो तुमच्या. तर मी म्हणालो काय पण जसं आपण अभ्यास करू लागलो जसं आम्ही वाचू लागलो आंबेडकरी चळवळ काय पाहायला लागलो अनुभव साठेंच्या सुद्धा कविता वाचू लागलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेले लेख वाचू लागलो त्यावेळी लक्षात आलं की ही काय चळवळ आहे. तो नामांतर हा फक्त नावाचा मुद्दा नव्हता. हा प्रत्येक ह्या महाराष्ट्रातल्या वंचित घटकाचा आवाज होता. तो त्याचा अधिकार होता. ह्या विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देणं म्हणजे आपल्या ह्या चळवळीला ह्या वंचित समाजाला न्याय देण्यासारखं होतं. ती चळवळ आठवले साहेबांनी उभी केली ती प्रभावीपणे चालवली. आणि त्यावेळी 90 साली मंत्रीपद दिलं काँग्रेस पक्षाने मला वाटतं पवार साहेब मुख्यमंत्री असतील ठीक आहे खूप मोठं काम कुणाला उपकार केलं. पण मंत्री झाले त्यावेळेस प्रत्येक वंचित घटकाला माणसाला वाटत होतं की मीच मंत्री झालोय असा व्यक्ती त्या ठिकाणी मंत्री म्हणून त्या पुन्हा खासदार झाले. आपल्या काही चुकांमुळे नगर जिल्ह्यातल्या शिर्डी मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. त्यांची त्यावेळी नाराजी होती. काही काँग्रेसच्या पक्षाच्या लोकांनी त्यावेळेला चुकीची भूमिका घेतली. आता भाजपपर्यंत गेलेले आहेत. ही चुकीची भूमिका घेतली ना तुम्ही गेल्यावर ते तिथं आले त्यांचा तुम्हाला त्रास नको. पण आम्ही कुठेतरी कमी पडलो. काँग्रेस म्हणून कमी पडलो. एक चांगला हिरा जो आपण ओळखलेला परखलेला त्या हिऱ्याला ताकद देण्यात काँग्रेस पक्ष कुठेतरी कमी पडला. आणि म्हणून ह्या महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा जो मूळ वोट बँक आहे जो मूळ विचारसरणीय जे मतं मिळत होती त्यातला एक खूप मोठा समाज हा त्यावेळेला आठवले साहेब ह्या विचारापासून भाजपकडे गेले. मनाची त्यांची इच्छा कदाचित नसेल पण गेले. ह्याचा फटका हा राजकीय दृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाला भोगायला लागलेला आहे. आणि किंबहुना कदाचित आमचा मतदारसंघात सुद्धा थोडंफार जास्त नाही कारण स्टेजवर तुम्ही कधी असता तुम्ही मनाने तुम्ही बसत आता घराबरोबर असतात त्याचे उपकार आम्ही कधी विसरू शकणार नाही. त्यांचं ते आदेश वर्ण काय असते तरी सांगली जिल्ह्यात मात्र त्यांना मानणारी लोक ज्यावेळी आमचं काम करतात त्यामुळे कदाचित थोडंफार दुर्लक्ष आमच्याकडे होत असेल. पण ही झाली गमतीची गोष्ट. मात्र त्या ठिकाणी दिल्लीत काम करत असताना
असं एक व्यक्तिमत्व की प्रत्येक आलेल्या माणसाला असं वाटावं की आपलाच हा भाऊ आहे, आपल्यातलाच आहे. खेळीमेळीच्या आपल्या शायरीच्या माध्यमातून साहेब असं काही बोलून जातात की प्रत्येक सामान्य माणसाच्या मनापर्यंत ते पोहोच. काही गोष्टी खूप मोठ्या भाषण करून कदाचित लोकांना कळत नसतं, पण ह्याची शैली अशी आहे की त्या शैली ते बरोबर प्रत्येकाच्या मनात घर करतात. प्रत्येकाच्या मनात तो आपला मुद्दा हा चांगल्यापैकी पोहोचतो. कदाचित आज राजकारणात असे इतर लोक नाहीये राजकारणात. या स्पर्धेच्या युगात पक्ष म्हटलं तर स्पर्धा, तू ह्या पक्षाचा मी त्या पक्षाचा. अशा युगात कदाचित त्यांच्या स्वभावामुळे सगळ्यांना सोबत नेण्याचा, सगळ्यांना मिळून मिसळून राहण्याचं, आमची नावं व्यासपीठाच्या ह्या मंचावर असताना सुद्धा ह्या कार्यक्रम स्वीकारणं, हा जो स्वभाव आहे ह्याचा कदाचित त्यांना राजकीय नुकसान देखील होत असतं. पण राजकीय फायदा नुकसानीसाठी एखादा निर्णय घेण्यासारखे आठवले साहेब नाहीत, हे आपण सगळ्यांनी पाहिजे. आणि या जिल्ह्याचे ते लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत, ज्या जिल्ह्याच्या भागाचे ते लोकप्रतिनिधी आहेत, तो भाग आता माझ्या लोकसभेत आल्यामुळे तो भाग मी फिरत असताना अजूनही साहेब तुमची लोक नाव काढतात, तुमचं कौतुक करतात. म्हणजे आता तुम्ही किती त्या मतदारसंघात फिरू शकत होता नव्हता, आता लक्षात येते की परिसरच एवढा मोठा आहे, भागच एवढा मोठा आहे. म्हणताना आम्ही मोठी भाषणे केली, 3 महिन्यात तुमच्या गावात येतो, 6 महिने दिल्लीत जातात, 3 महिने बाकीचे घर गृहस्थी हे सगळं बघावं लागते. राहिले 3 महिने त्या कुठे निवडणूक येते, जाताच येत नाही. त्यामुळे तुम्हाला एवढे मोठे मोठे मतदारसंघ राज्य देशाचा व्याप करत असताना तुम्ही कसा त्यावेळेस संपर्क ठेवायचा, कसं अजूनही प्रत्येक गावात तुम्हाला मानणारा कार्यकर्ता या सांगली जिल्ह्यात अजूनही तुमचं नाव काढतो आणि तुमच्या नावावर तो जगतो. आणि हे तुम्ही त्या माणसाला ताकद दिली आहे, तुमच्या ओळखीची ताकद दिलेली आहे. ही ताकद तुमची अशीच ह्या सांगली जिल्ह्यावर राहावी. ह्या सांगली जिल्ह्याच्या सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं सांगली लोकसभा मतदारसंघातल्या सांगली जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकाच्या वतीनं आज तुम्ही तिथं पुन्हा गेलेला आहात. खासदार म्हणून, मंत्री म्हणून तुम्ही आहातच. अशीच तुमची प्रगती व्हावी ही प्रत्येकाच्या वतीनं मी तुम्हाला इथं शुभेच्छा देतो. खूप काही बोलायचं असल्यामुळे यायलाच मुळात वेळ झाला, मी आवडती घेतो आणि आता काकाजींना विनंती करतो की कुठला सत्काराचा कार्यक्रम आपण यावेळी घ्यावा. नमस्कार. आणि या ठिकाणी विठ्ठल पाटील यांच्यासोबत माझे संबंध चांगले आहेत. चांगले नव्हते सरकार ठेवलं, चांगले नसते तर सरकार ठेवलं नसतं. आणि मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असताना त्यांचं जे गाव आहे बामणी, धामणी जे गाव आहे सांगलीच्या बाजूलाच आहे, त्या ठिकाणी एका बुद्ध विहाराच्या उद्घाटनासाठी काही मला बोलवलं. ते मराठा आहे, ते मराठा जरी असले तरी सुद्धा बुद्ध मंदिराच्या उद्घाटनावर त्यांनी मला बोलवलं. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आल्यानंतर मी अचानक मंत्री झालो. माननीय शरद पवार साहेबांनी मला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये घेतलं. त्यानंतरच्या मुवमेंटमध्ये सातत्यानं गावागावामध्ये फिरणारा मी कार्यकर्ता. आणि अचानक त्या ठिकाणी 41 लोक काँग्रेस पक्षाचे निवडून आले. पवार साहेबांना माहित होतं की RBI आपल्यासोबत आला नाही तर आपण काही देतो घेत नाही. पण त्यावेळेला माझं मत असं होतं की शिवसेना भाजपला जर विरोध करायचा असेल तर काँग्रेस पक्षासोबत सगळे RBIचे नेते नाही पाहिजे. आणि त्यावेळेला आमच्या बाळासाहेब आंबेडकरांनी मला सांगितलं ना, 90 मध्ये आम्ही ऐक्य झाल्यानंतर आम्ही फार टीका करू. शिवाजी पार्क मैदानामध्ये एवढ्या अनेकांच्या सभा झाल्या, पण आमची सभा आमचा समाज या गोरगरीब असला तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयभीमचा बुलंदाबाजी ऐकला की ते प्रचंड लोक, खेड्यापाड्यातले लोक त्या शिवाजी पार्कला आले. तुमची कोणासोबत करायची हा वाद प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत होता. माझं म्हणणं असं होतं की काँग्रेस पक्षासोबत आपण जायला पाहिजे.
आणि बाळासाहेबांचं म्हणणं असं होतं की जनता दलासोबत जायला पाहिजे. मी सांगतो तुम्ही जनता दलाची ताकद एवढी मोठी नाही आहे. जर भाजप शिवसेनेला हरवायचं असेल तर काँग्रेस सोबत जायला पाहिजे. नसेल हरवायचं तर ठीक आहे. पण त्यावेळेला जर बाळासाहेबांनी माझं जेव्हा आमचा इतर आम्ही एकत्र असतो तर त्यावेळेला शरद पवार साहेब काँग्रेसचे नेते होते, काँग्रेसचे होते. त्यावेळेला आम्हाला सत्ता मागितली असती तर मी एकाच मंत्री नाही तर आमचे 10-12 मंत्री तेवढ्याला उठले असते. तेवढ्याला 15% जास्त नव्हती. बाळासाहेब आंबेडकरांनी काय मला ऐकलं नाही. त्यावेळेला जर आम्ही एकत्रितपणे पाठिंबा दिला असता तर जेवढी मतं मिळाली तेवढी मतं मिळाली समाजाची. पण मी एकटाच काँग्रेस सोबत आल्यामुळं मला एकट्याला मंत्रिपद मिळालं. आणि त्यानंतर मग 90 ते 95 पर्यंत नंतर शिवसेना भाजपचं सरकार येतात. त्यानंतर आम्ही सगळे पुन्हा नेते आम्ही एकत्र आलो आणि 98 मध्ये आमची 4 खासदार निवडून आली. त्यापैकी सगळे चंद्रपूर निवडून आले होते काँग्रेस आघाडीमध्ये. आणि मी एक वेळेला मुंबईमध्ये 13 महिने खासदार होतो. त्यानंतर 2 वेळेला मी पंढरपूरमध्ये निवडून आलो. पहिल्यांदा 2,60,000 मतांनी मताधिक्याने निवडून आलो. दुसऱ्यांदा 1,00,000 मतांनी निवडून आलो. आणि त्यावेळेला मी आता मतदारसंघाचा एक होतो. गावागावामध्ये मी अनेक वेळेला गेलो. आणि चौथ्यांदा बाळासाहेब विखे पाटील साहेबांना म्हणणं होतं की आठवलेली तुम्ही इकडे या, शिर्डीला या. शिर्डीला या म्हणजे हरवण्यासाठी आहे की निवडून आणण्यासाठी आहे की मला माहित नव्हतं. पण बाळासाहेबांना म्हणणं असं होतं की त्यांना नगर ही जागा द्या, राष्ट्रवादीच्या कोट्यातली नगर जागा ही मला विखे पाटील द्या. आणि त्यांची जागा ही कोपरगावची जी आता शिर्डीची आहे ती जागा आठवले ना द्या म्हणून ते पवार साहेबांना अनेक वेळेला भेटली होती. राष्ट्रवादीने सांगितलं की आम्ही आमची जागा सोडणार नाही. आणि माझं तिकीट अचानक शेवटी ते 1 दिवस अगोदर ते जाहीर करण्यात आलं आणि मी उभा राहिलो. पण त्या ठिकाणी माझ्यासोबत सगळे होते. पण माझ्याबद्दल तिथं असा प्रचार करण्यात आला की जर आठवले निवडून आले तर मी सर्व म्हणालो बाळासाहेब विखे पाटील साहेब 7 वेळा निवडून आले होते आणि मला तुम्ही आता निवडून आणलं तर मी 7-8 वेळेला मी व्यक्त होणार. त्यामुळे थोडा प्रचार झाला की हरलो. ठीक आहे, निवडणूक हरणं ठीक आहे. पण आता मला वाटायला लागलं की मी त्या ठिकाणी हरलो तो बरं झालं. मी तिथे हरलो नव्हतो तर मी तुमच्यासोबत राहिलो. तुमच्यात म्हणजे काँग्रेससोबत राहिलो आणि काँग्रेससोबत राहून मला बाहेर राहावं लागलं. मला आज सोबत आलं नसतं. त्यामुळे काय हरल्यामुळं मी शिवसेना भाजपसोबत गेलो. 2012च्या विधान आपल्या BMCच्या निवडणुकीमध्ये आणि RPIच्या पाठिंब्यामुळं भाजप सेनेला मुंबईची महानगरपालिका मिळाली. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझा छोटा पक्ष रिपब्लिकन पक्ष हा सेना भाजपसोबत राहिल्यामुळं सेना भाजपला महाराष्ट्रात सत्ता 2014 मिळाली आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले. त्यामुळे आता मी सध्या मंत्री मला मंजूर राहू देत आहे आणि अजून 3 वर्ष बाकी आहे. त्यानंतर 5 वर्ष बाकी आहे. म्हणजे एवढ्या लोकांना तुम्ही मुलींना हरवू शकणार नाही. म्हणजे ठीक आहे, तुम्ही हरवण्याचा प्रयत्न करा. 2-10 पट्ट्या मुलींसोबत आहे ठीक आहे. राजकारणामध्ये लोक त्यांच्या बाजूला जातात त्यांचं तो राजकारण. मोदींचा पक्ष अनेक वर्ष सध्याच्या बाहेर राहिलेला आहे आणि आता मोदींच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर बदल होतोय ते ठीक आहे. आणि आज राहुल गांधींचा विरोध करण्यामध्ये त्यांना ताकद मिळाली आहे. विरोधी पक्ष असावा, लोकशाही विरोधी पक्ष असावा.
म्हणून आज इथे आपण माझा सत्कार केलेला आहे. सगळ्या पक्षाचे लोक इथं आलेले आहेत, सगळे पत्रकार मित्र या ठिकाणी आलेले आहेत. जर मी कदाचित राजकारणात नसतो तर मी तुमच्यासोबत त्या ठिकाणी बसलो असतो, पत्रकार झालो असतो. ठीक आहे, पत्रकार सुद्धा आज राजकारणामध्ये आहे आणि पत्रकार लोकसभेमध्ये निवडून आलेले आहे. त्यामुळं पत्रकार सुद्धा अत्यंत ऍक्टिव्ह असतात. या ठिकाणी खासदार विशाल पाटील उपस्थित आहेतच आहे. त्यानंतर दिलीप गोपाल साहेब हे सुद्धा मंत्रिमंडळामध्ये होते. शरद पवारांच्या साहेबांच्या सोबत होते. माझ्या डोक्यावर घातलेला आहे फेटा. या सांगलीच्या जनतेने माझ्या डोक्यावर घातलेला आहे फेटा, कारण मी आहे हौसाबाईचा बेटा. मी किती झालो मोठा, मी किती झालो मोठा मोठा तरी कुणाला होत नाही मोठा. मी राजकारणात कधीच मानत नाही हार. मी राजकारणामध्ये कधीच मानत नाही हार. म्हणून सांगलीमध्ये होत आहे माझा सत्कार. मला व्हायचं होतं पत्रकार, मला व्हायचं होतं पत्रकार, पण मी झालो गोरगरिबांचा पत्रकार. संसदेमध्ये मी माझ्या चारोळ्यांचा मारत असतो षटकार. संसदेमध्ये मी मारत असतो माझ्या चारोळ्यांचा षटकार. म्हणूनच माझ्या त्या शब्दांना असते धार. आज भरून गेला आहे सांगलीचा प्रत्येक नाका. आज भरून गेला आहे सांगलीचा प्रत्येक नाका, कारण आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आहेत विठ्ठल काका. काही लोकांना ते लागत असतो मोका, काही लोकांना तर लागत असतो मोका, पण मला राज्यसभेचा झाला नाही मोका. माझी वागणूक आहे बरी, माझी वागणूक आहे बरी, म्हणून इथं आलेले आहेत बरेच वारकरी. सध्या मी बंद केलेले आहे चिकन करी. सध्या मी बंद केलेले आहे चिकन करी, कारण माझ्या आजूबाजूला असतात सगळे वारकरी. तर आजचा जो सत्कार आहे हा सत्कार माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा, मला बळ देणारा सत्कार आहे. आदरणीय वसंतदादा पाटील यांच्यासोबत माझे संबंध फार चांगले होते. त्यांच्या मुंबईमध्ये गावागावामध्ये जाऊन मी आवाज उठवत होतो. दलितांनी मराठा ऐकायला आला पाहिजे ही भूमिका मांडत होतो. ओबीसीना जसं आरक्षण मिळालं तसं मराठा समाजातल्या गोरगरिबांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी मी सातत्याने करत होतो. आणि वसंतदादा पाटील साहेबांना मी अनेक वेळा भेटत होतो, मंत्रालयामध्ये भेटत होतो, वर्षा बंगल्यावर काही वेळेला मी गेलो आणि रामदास साले आलेल्या म्हटलं की दादा मला बोललो. आणि दादा त्यावेळेला रुजू असायचे आणि अनेक लोकांना सांगायचे की कार्यकर्ता व्हायचा असेल तर रामदासारखा व्हावा. आणि दादांचं मुख्यमंत्री गेल्यानंतर दादांना दिल्लीमध्ये जनरल सेक्रेटरी बनवलं होतं काँग्रेस पक्षाने. त्या ठिकाणी जाऊन मी 24 अकबर रोडला दादाला भेटलो आणि दादा म्हणाले की तू माझ्या इकडे माझ्या ठीक आहे. दादा वसंत दादांची समज चांगली होती माझी. आंदोलनामुळं जे जे मुख्यमंत्री झाले त्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत माझे संबंध चांगले होते.
म्हणून मी कार्यकर्त्यांना माझ्या सांगितलंय की एखादं मोठं पद मिळण्यापेक्षा कार्यकर्ता हे पद मोठं आहे. कार्यकर्ता म्हणून मी काम करत राहिले आणि माझी ओळख हा म्हणता सगळ्या महाराष्ट्रामध्ये झाली. तेवढं टीव्हीवर नव्हतं, पण मी अनेक वेळेला बसून जातो. बस बघून अनेक वेळा उभा राहून मी गेलेलो आहे. कधी रेल्वेला रिझर्वेशन काढून गेलो नाही आणि अनेक वेळेला रेल्वेमधून जाताना कार्यकर्ते मला 5-50 सोडायला यायचे आणि सगळे टीसी माझ्या ओळखीचे होते. सगळे आमच्या कार्यकर्त्यांना बघून टीसी म्हणायचे आठवले साहेब घ्या आतमध्ये. मला तिकीट विचारत नव्हतं, माझ्या खिशात तिकीट असायचं. पण मी सातत्यानं प्रवास केलेला आणि मी सांगलीला आहे याचा मला अभिमान आहे. पण सांगली जिल्ह्याने महाराष्ट्राच्या राजकारणाची वाढवली आहे शान. सांगली जिल्ह्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाची वाढवलेली आहे शान. म्हणूनच मला हे सांगलीचा अभिमान. सांगली जिल्ह्यात एकदा असं होतं की सांगली जिल्ह्यातले सगळ्या पक्षाचे अध्यक्ष सांगलीत होते. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष, जनता दलाचा अध्यक्ष, RPI अध्यक्ष, अनेक 5-6 पक्षाचे सगळे अध्यक्ष होते. हे अध्यक्ष सांगलीचे होते. त्यामुळे सांगली जिल्हा जो आहे, सांगली जिल्हा तसा इरिगेटेड आहे आणि नॉन इरिगेटेड आहे. इरिगेशन आणि नॉन इरिगेशनला एकत्र आणणारा हा जिल्हा आहे. दलित आणि सवर्णांना एकत्र आणणारा हा जिल्हा आहे. समतेची मुहूर्तमेढ रोवणारा अशा पद्धतीचा हा जिल्हा आहे. आणि आज तर माझ्या देशाच्या माझी ओळख साऱ्या देशामध्ये आहे. परदेशामध्ये गेल्यानंतर अमेरिकेमध्ये गेलो, इंग्लंडमध्ये गेलो, दुबईला गेलो, ऑस्ट्रेलियामध्ये गेलो, न्यूझीलंडमध्ये गेलो, कंबोडियामध्ये गेलो, व्हिएतनामला गेलो, थायलंडमध्ये गेलो. तर जे आपले इंडियन लोक आहेत, भारतीय लोक आहेत, ते सगळे लोक युट्यूबवर माझी भाषण ऐकत असतात. अलीकडे मला जास्त लोकसभेवर बोलायला मिळत नाही. मी लोकसभेचा मेंबर नाही, पण लोकसभेमध्ये येण्याची माझी इच्छा आहे. कारण ज्या ठिकाणी विशाल आहे त्या ठिकाणी दिसायला आणि विशाल हा आमचा मित्र आहे. प्रतीक पाटील यांच्याबरोबर माझे संबंध अत्यंत चांगले होते आणि प्रतीक पाटील यांच्याकडे माझ्याकडे त्याचे ऍडिशनल PS आहेत पृथ्वी पाटील. ते राजकोटचे आहेत, गुजरातचे आहेत. पण प्रतीक सोबत अनेक वेळेला सांगलीमध्ये अनेक वेळेला सांगलीमध्ये राहिले आणि ते मराठी अत्यंत रागाने बोलतात. तर या ठिकाणी म्हणजे विशाल हे अपक्ष खासदार नाही, हे सर्वपक्षीय खासदार आहे. सगळ्या पक्षाने आपल्याला मदत केलेली आहे. तुम्ही बोलून केलेली आहे, तुम्ही असून केलेली आहे. पण या ठिकाणचा निर्णय चांगला चुकीचा झाला की महाविकास आघाडीने विशाल पाटील यांना तिकीट द्यायला हवं, ते दिलं नाही. काय वाद झाले सगळ्या पक्षांची वाढलेली आहे, नेते सगळे एक आलेले आहेत. त्यामुळं विठ्ठल पाटील यांनी सर्व पक्षांच्या वतीनं हत्यार ठेवलेला आहे. RPIची वृत्ती आलेली आहे. सगळ्या पक्षांचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.